दादरमध्ये आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्नाला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची हजेरी। लग्न सोहळ्यानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र। 3 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार, फडणवीस शिंदेंना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार। अजित पवारांची माहिती, महायुती सरकारमध्ये दादांकडे पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी। महायुतीच्या खातेवाटपात नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती, शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम, कोकाटेंकडे कृषी मंत्रीपद तर जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास, बाबासाहेब पाटलांकडे सहकार खातं। पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता, रायगड, बीड आणि संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदावरून धुसफूस सुरू, नेत्यांकडून मंत्रिपदावर दावे। पालकमंत्रीपदावर कुणीही दावा करू शकतं, मात्र अंतिम निर्णय तिन्ही नेते घेणार। येत्या 2 दिवसात पालकमंत्रीपदाची यादीही जाहीर होऊ शकते। पालकमंत्रीपदावरून होणाऱ्या दाव्यांवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पसंतीचा जिल्हा पालकमंत्रीपदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं। सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरील प्रश्नावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आदिती तटकरे गोगावलेंमध्ये रस्सीखेच, पालकमंत्रीपदावर आमचा दावा असणार, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, माझ्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर भाजपकडून अतुल सावेही मैदानात। बीडच्या पालकमंत्रीपदावरून मुंडे बंधू भगिनींमध्ये चढाओढ होण्याची शक्यता, महायुतीच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही स्थान। ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार की सरनाईकांना देणार याकडे लक्ष, तर ठाण्यात भाजपच्या गणेश नाईकांचं नावही चर्चेत। मला शिंदेंनी मोठं खातं दिलंय, त्यामुळे पालकमंत्रीपदाची गरज नाही, ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंनीच स्वीकारावं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ठाण्यातील खोपट बस स्थानकाची पाहणी, खोपट बस स्थानकात कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नसल्यामुळे सरनाईक नाराज, सरनाईकांकडून सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला 1 महिन्याचा वेग। महायुतीचं खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृहमंत्रीपदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजितदादांकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं कायम। महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार, तर मंगल प्रभात लोढांकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणाची जबाबदारी दिल्यानं आभार, दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल, मंत्री धनंजय मुंडेंचं खातेवाटपानंतर ट्विट। भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम। गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षणासह संसदीय कामकाज खात्याचीही जबाबदारी सांभाळणार। अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि दुग्धविकास खातं, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्रीपद आशिष शेलार, तर अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं। शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेनकडे, गुलाबराव पाटील मात्र पाणीपुरवठा मंत्रीपदी कायम। महायुतीत 4 महिला मंत्र्यांना खातेवाटप जाहीर, आदिती तटकरेंना महिला व बाल विकास खातं, पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं सांभाळणार, तर मेघना बोर्डीकरांकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री। शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यावं, पवारांचं फडणवीसांना निमंत्रण, तर बीड परभणीच्या प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती। माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी, भाजपला 3, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यात 1 राज्यमंत्रीपद। केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या बैठकीत महाराष्ट्राकडून निधीची मागणी, अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, महाराष्ट्रातून आदिती तटकरे बैठकीत सहभागी। छगन भुजबळ ओबीसींचे मोठे नेते, राज्यात महायुतीचं सरकार आणण्यात त्यांची मोठी मदत झाली आहे, त्यांना मंत्रिपदातून डावलल्यानं ओबीसी समाज नाराज, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाज नाराज, ही वस्तुस्थिती, त्यांना भाजपात घेण्याबाबतचा अधिकार फडणवीसांना, भुजबळांवरील प्रश्नावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया।
माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं जाहीर झाल्यावर कोकाटे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू। माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सीमा कोकाटे भावूक। मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे प्रथमच सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांकडून नितेश राणेंचं जंगी स्वागत। शरद पवारांची परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, त्याला कसलाच आजार नव्हता, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी। पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा। मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही। अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड। वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरपंच हत्येप्रकरणी अमित शहांना पत्र। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी। देशमुख कुटुंबाला न्याय देण्याबाबत राज्य सरकारला आदेश देण्याची देखील मागणी। संतोष देशमुख हत्याप्रकरणी करमाळ्यात निषेध आंदोलन। ग्रामपंचायत बंद ठेवत नागरिकांकडून संताप व्यक्त। बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती। मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर। नाशिकच्या खामखेडा परिसरात रात्रीची कांदा लागवड। वीज पुरवठा आणि मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण।